कोणते म्हटलं म्हणजे आत्तापर्यंत स्तुती केली बघा. त्याच्यामध्ये भौतिक ऐश्वर, आध्यात्मिक ऐश्वर गुरुचं काय आहे हे सगळं सगळं रूपकाच्या भाषेमध्ये आणि त्याची हे वर्णन केलं आहे. म्हणजे पंचमहाभूतावरील सत्ता कोणाची आहे? श्री गुरुची आहे. का नाही? भौतिक सामर्थ्य कोणतं आहे ना? आकाशही सर्वत्र आणि आध्यात्मिक सामर्थ्य म्हणजे निरंतर कारुण्य सिंधू, विद्या विशद विधू वल्लभाजी वगैरे याला आध्यात्मिक सामर्थ्य म्हणतात. भौतिक आध्यात्मिक ज्ञानेश्वर महाराजाचं भौतिक सामर्थ्य जयाची द्वारी. बरोबर. पुढे आणखी वाचिक सामर्थ्य होता कृपात म्हणजे पशु बोले. आध्यात्मिक सामर्थ्य कोणतं? जयाने घातली मुक्तीची गवानी म्हणजे मुक्ती म्हणजे बाह्य. मग मुक्ती कशाने मिळते? श्रीमंताला मिळते का? धनाने मिळते का? मग कशाने मिळते? ज्ञानाने. म्हणजे मुक्तीची सगळे ग्रंथाच्याद्वारे ज्ञानाचा काय केला? प्रकाश. एका अभंगामध्ये तुकोबाऱ्याने सगळं वर्णन केलेलं आहे. आणि तेच वर्णन इथे आहे का सगळं. म्हणजे हे जे पंचमहाभूत काम करतात याला आश्रय कोण? अधिष्ठान कोण? चाले हे शरीर कोण बोलवते हरी आहे का नाही? तुझी आसक्ती नाही चालले कोण? मग स्वतः एक मानली पाहिजे का नाही? हे आत्तापर्यंत सगळं वर्णन केलं बघा. मग तुम्हाला लागले आम्हाला गीतेवरती भाष्य करायचं आहे. मग त्याच्याकरता काहीतरी साधनं लागतात ना. नाही का? एखाद्याला जेवायला आमंत्रण दिलं मग त्याच्या भुकेची काय असावी लागतात? साधनं असावी लागतात. नाही तर आपली पत्रावळ मांडली आणि सांगितलं की जेवा म्हणजे पत्रावळ काय जेवा? पत्रावळ हे भुकेचं साधन आहे का पदार्थ ठेवण्याचं साधन आहे? मोठी जात पदार्थ ठेवली बसत नाही. भाकरीच नाही वाढल्या तर काय होईल? काय भुकेचं साधन कोण आहे? अन्न हे भुकेचं काय साधन आहे. त्याप्रमाणे आता हे ज्या इथं सांगतात ना तुमच्या ह्याच्यामध्ये तेव्हा आता गीतेवरती भाष्य करायचं आहे. हा 14वा अध्यायाला परमभूयः प्रवक्ष्यामि ज्ञानानां ज्ञानोत्तमम्. मग आता काहीतरी साधनं पाहिजे ना. काय पाहिजे? कोणताही माल विकत घ्यायचा असेल तर पाकिटामध्ये काय पाहिजे? नाही तर पाकिट दाखवून कुठं माल मिळतो का? अहो द्या की माल. म्हणलं बघा पैसे कुठं आहे? आमचं पाकिट किती सुंदर आहे बघून घ्या. मला हे सगळे एक 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 सगळं चाललेलं आहे बघा. या लागे आता सुती सांडून निवांता शरणी ठेवीची माता. तरी तुझं पैशिया नमोजी श्रीगुराया माझ्या गद्यावर पळावया. तुम्ही कसे आहात ते वेदालाही त्याचं वर्णन करून सांगता येईल. यादृशोची महादेव सादृशाय नमोस्तुते शिवमहिम्ने स्तोत्रीमध्ये त्याच्यात म्हटलेलं आहे का परमात्मा कसा आहे हो त्यामध्ये आहे ना. त्याचं वर्णन काही कक्षेपर्यंत करता येतं, पुढे त्याचं वर्णन करता येत नाही. एखादा गुळाचा कडा असला मोठा आहे लहान आहे काय त्याचा लाल रंग आहे पांढरा रंग आहे सांगता येईल. आणि आत असलेल्या गोडीचं त्याचं वर्णन करून सांगता येते का? तसं आहे परमात्म्याचं आणि वर्णन आहे का. मग आता आम्हाला काय करायचं आहे? गीतेच्या वरच्या श्लोकावर ते भाष्य करायचं आहे. पण तुम्ही काय करा आता? माझं ग्रंथोद्यम फळावया
व्यवहार करायचा आहे. एखाद्या माणसाला काही उद्योगधंदा करायचा असेल, भांडवल लागतं, काय लागतं. भांडवल नसेल तर काय व्यवहार करू शकेल. मग भांडवल कोणतं आहे, मी काय करणार आहो त्याच्याकरता आता कृपा भांडवल भांडवा कोणतं, तुमची कृपारूपी भांडवल काय करा आता सोडा आणि भरे मन माझे मतीची पोतळी. आमची जी बुद्धी आहे त्या बुद्धीची शोभा कशामुळे, ज्ञानामुळे. ज्ञान नसेल तर काय उपयोग आहे, काय बुद्धी असावी लागते. किती चांगला फेटा बांधला म्हणजे चांगलं कीर्तन करता येते, त्याचा काय संबंध आहे. हा फोटो काढायला बरोबर आहे. काढला का फोटो, हा म्हणला काढला, म्हणलं अजून जमला नाही. अहो सुंदर फोटो निघाला, दात कुठं आले म्हणाले, दातासहित दिसला पाहिजे फोटो. तर दातानंतर आम्हाला महत्व आहे की जाऊया दृष्टांत दिलेला आहे. मग मी संसार येणं देणे करीन संताची कर्णभूषण आहे आणि देवावील सुलक्षण आहे विवेक आहे. तुम्ही जर हे भांडवल आम्हाला दिलं, मग आम्ही काय करील त्याचा नाही का चांगल्या प्रकारे व्याख्यान करू, काय करू, त्याच्यात काय अर्थ पडले तो सांगा. करीन संताची कर्मभूषण आहे, त्याला श्रवण भक्ती म्हणतात. श्रवण भक्ती करतात, बहिऱ्या माणसाला काय उपयोग श्रवण भक्तीचा, नाही का. कथाही सुरू झाली तरी म्हणतो कथा केव्हा सुरू होणार. म्हणून तरी अवधान ऐकले मग सर्व सुखाची, त्याला कर्णभूषणे म्हणतात. कानामध्ये कुंडलं घालतात ना, आहे काय. पुष्कळचे प्रकार अलीकडे आता ती प्रथा मोडली. प्रथा मोडण्याचं कारण काय, ते सोनं जर दिसलं तर लुटारू लोक काय झाले, मग बायासुद्धा दागिने काय करीत नाही, फक्त लग्नापुरते काय करतात. मुलाला जर काही दागिने घातले त्या मुलाचं अपहरण करून टाकतात. अलीकडचा काळ असा आहे. म्हणून ते हे आहे असं. म्हणून कानाची शोभा कशामुळे आहे, कुंडलीमुळे काय, मग कशामुळे श्रवणामुळे. कदाला कर्णभूषण आहे असं म्हणतात. देवावील सुलक्षण आहे विवेकाची. माझा विवेक असतो त्याच्यामध्ये सर्व नाही का आरंभापासून तर अगदी शेवटपर्यंत त्याला श्रवण, पुढे मनन, पुढे उपक्रमोपसंहारो अभ्यासपूर्वता फलम अर्थवादो निर्णय लिंगन तात्पर्य निर्णय. उपक्रम कसा आहे, शेवट कसा होतो हे सगळं. नाहीतर आपला कीर्तनकार आहे टीका म्हणून नाही, ते काय नाही बघा. इथंही कीर्तन केलं ते दुसऱ्या गावाला गेलं तरी वर्षात बदलणार. एकच कीर्तन आहे, त्याचा परिणामच आपला अख्खा महाराष्ट्र. म्हणून नुसतं नावापुरता काय घ्यायचा, अभंग जे सांगायचं आहे लोकांना काय द्यायचं. तसं व्यवस्थित प्रतिपाद्य विषय काय केला पाहिजे, सांगितलं काय प्रतिपाद्य विषय सोडा. कोणत्याही अभंगामध्ये तो प्रतिपाद्य विषय सांगणे. त्याप्रमाणे गीतार्थ निदान काढू माझे मन स्वेच्छा स्नेहांजना पुढे. म्हणून मला लागले स्नेहांजन, डोळ्यामध्ये अंजन घालतात त्याच्यामुळे निधी दिसतं. असा प्रकार आहे पूर्वीच्या काळात. असं आहे ते पानवडे लोक असतात ना, एखाद्याला पंप घ्यायचा असेल, मग कुठे पाणी आहे ते पानवड्या लोकांना माहिती आहे. ते सांगता इथे पंप लावा घे, तिथे काय लागते पाणी. असं म्हणून ते ज्ञानेश्वर महाराज स्नेहांजन सोयी स्नेहांजन, डोळ्यामध्ये अंजन असं. ते अंजन जर त्याच्यामध्ये डोळ्यामध्ये घातलं, कुठे निधी आहे असं काय होते बघ,
जमिनीमध्ये काय असं निधी असतो. तर निधी त्याचं ज्ञान होण्याकरता अंजन घालतात. काय घालतात? डोळ्यामध्ये. आणि त्याच्यामुळे मग तो निधी आपल्याला काय होतं? निदैवाचे परिवरी लोया उतरले आधी परिद्वेत बैसोने उपवास करी. वाक्सृष्टी एके वेळी देखत माझे डोळे तैसा उदय निर्मळे. वाक्सृष्टी एक वेळी देखत होती माझे डोळे कारुण्य बिंबे. डोळ्याचा दृष्टांत या ठिकाणी दिलेला आहे. वाक्सृष्टी देखत माझे डोळे. तेव्हा हे पाहण्याची क्रिया किंवा ज्ञानाची क्रिया बुद्धीच्या द्वारे होत असतात. त्या बुद्धीचे काही प्रकार पडतात. शुद्ध बुद्धी, मलिन बुद्धी असे प्रकार पडतात. शुद्ध बुद्धी कोणची? दृष्टांत. त्या कुंभकर्णाला उठवलं होतं ना, मग तो रागवला बघा. कोण? कुंभकर्ण. त्याने झोपेचं सुख मागितलं होतं. देवाने त्याला झोपेचं सुख दिलं. म्हणलं बरं आहे, सापाला झोपेचं सुख दिलं म्हणजे चांगलं असेल. आणि जागा असला तर काय उपद्रव करेल काही. मग त्याला उठवलं, रागवल्यानंतर तर म्हणलं महाराज आमच्यावर रागू नका, तुमच्या भावाने सांगितलं उठवा म्हणून, आमचा काय अन्याय आहे. मला रावणाने कशाकरता सांगितलं? म्हटलं राम त्याच्या राज्यावर काय झालं? चाल करून आहे. आता कुंभकर्ण मला राम वेडा आहे का? विनाकारण दुसऱ्याच्या राज्यावर ते चाल करतो. म्हटलं तुमच्या भावाने त्याची बायको काय आणली आहे? रामाची बायको काय? मग तो कुंभकर्ण काय म्हणतो? म्हणला रावण कथा आहे. दुसऱ्याची बायको सोडून ना का न्याय आहे? पूर्वीच्या काळामध्ये राक्षस सुद्धा काय सांगत होते? न्याय सांगत होते. मग ते भावाभावाची काय पडली गाठ. म्हणजे रावणाने सांगितलं सीता मला काय होत नाही, वश होत नाही. मग कुंभकर्ण म्हणायला लागला, म्हणला कोणाला वश होते? म्हणलं रामाला. रामाशिवाय सीता कोणालाच काय होत नाही. म्हटलं हे पहा मग आपण राक्षस आहोत. कोणा आपल्याला सर्व काय होत आहे. एक राक्षस हरिण झाला होता. काय झाला होता? लोक दिवाला फुले उडत. म्हटलं मग आपल्याला काही होत आहे ते. मग तू काय हो? राम बन जा. रामाला वश होते ना कोण? तो कोण होऊन जा. मग तरी सांगितलं, म्हणलं पहा मी राम झालो तर काम राहत नाही. काय राहत नाही? काम राहत. याला शुद्ध बुद्धी म्हणतात. काय म्हणतात? काय का काम क्रोध लोभ नवगी आनंदाची अशी बुद्धीची शोभा असते. मलिन बुद्धी ज्याच्यात सगळे विकार भरलेले आहेत, ते कोणची बुद्धी आहे का? व्यवसायात्मिका बुद्धी. ध्यायते विषयान पण संघात संजायते कामा क्रोधान बुद्धी समूहात प्रतिभंशात बुद्धिनाशात. एक सहज बुद्धीचे प्रकार करतात. म्हणून चित्तशुद्धी म्हणतात. म्हणजे बुद्धी चित्त एकाच अर्थाने आहे. शुद्ध बुद्धी आहे. चित्तशुद्ध तरी शत्रू मित्र होते. याग्रही नखाते. म्हणून अशा प्रकारे तुम्ही काय करा? उदयाला या असं इथे वर्णन केलं आहे. कारुण्य माझी प्रज्ञान वेली वेल्लाळ काव्य होई सुफळ आणि तो वसंत होई स्नेहाळ शिरोळ. आता एक 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 रूपकाच्या भाषेमध्ये वर्णन करून ज्ञानेश्वर महाराज सांगतात. प्रज्ञान वेली वेल्लाळ काय काव्य होय सुफळ. प्रज्ञारूपी वेल. प्रज्ञानाम बुद्धी आत्मविषयक बुद्धी. कोणची बुद्धी?
हीच कोणी आणखी वेल वेल म्हटल्यानंतर नाही का आपण भाज्या वगैरे काही विकत घेत असतो, त्याची कारल्याची काय असते, वेल असते, दोडक्याची काय असते, आणि भेंड्याची ते काय वेल असतं का त्याला, ज्याला आश्रय लागतो त्याला वेल म्हणाला. वेलीला काय लागत असते, फुलाच्या सुद्धा कशा असतात, त्याला आश्रय. आणि मग त्या फुलाचं रूपांतर कशात होत असते, फळात होत असते. अगोदर फुलं आणि मागावून काय येत असते, एकाएकी फळ येते का काय एकदम कारली लागते का, मग अगोदर काय येतात फुलं. मग तुम्ही काय व्हायचे, हे पहा, काव्य होय सफळ आणि तो वसंत होई स्नेहाळ शिरोवळे. पण त्यावेळेला ईश्वर सृष्टी आहे, कोणतीही फळं कोणतीही फुलं कोणत्याही कालामध्ये कोणत्याही देशामध्ये प्राप्त होत नसतात. केव्हा त्याला मोर येत असतो, वसंत काय, वसंत ऋतू आला म्हणजे पुढे चैत्र महिन्यात आहे, चैत्र आणि वैशाख या 2 महिन्यात काय असते. आणि आता कोणता ऋतू आहे, आता पानं सगळी काय होतात, गळतात. काय 6 ऋतू आहे ना, 2-2 महिन्याचा एक आहे. किती जरी साधनं तयार केली, बगीचा तयार केला, पाणी खत वगैरे देऊन, तरी त्याला एकाएकी काय येत नाही, फळ येत नाही. मग कोणता ऋतू यावा लागतो, वसंताचा आला आणि फली फळी बहरला. मग नवीन पालवी फुटत असते आणि पुढे मग फळाला काय होतं, तो कारणीभूत आहे ना. फळ म्हणजे कोणती, मनुष्यदेह आहे. मनुष्यदेहाची सफलता कशामध्ये आहे, ईश्वर दर्शन. हे बाकीचा भाग सोडून द्या तुम्ही, काय का सफलता म्हणतो त्याला. एखादा शेतकरी आहे, सुंदर बाग तयार केलेला आहे आणि त्याला जर फळ येत नसेल तर तोडून टाकतो. बाबा म्हणलं, हे बाबा, अरे एवढे मोठे डाळिंबाचा बाग आहे, संत्र्याचा बाग आहे, आणि तोडून राहिला तो. म्हणलं काय सुंदर झाडं दिसतात, सावली पडलेली आहे, झोपायला कारण आता शेतकरी म्हणतो काय सावली भरता का, बगीचा तयार केला का. मग बगीचा तयार कशा करता केला, म्हणलं 5-6 वर्ष झाले तरी या झाडाला काय येत नाही. मग काय करायचं, म्हणलं तोडून टाकायचं. मग केव्हा शेतकऱ्याला आनंद होतो, पानं कमी फळं भरघोस पीक बनतात. त्याला काय म्हणतात, हे लागून जाते. खांदी अशी असते तर ती कशी होते, मग खाली बघत होते. मग तसं मनुष्य देहालाही काय आलं पाहिजे, सफल झाला पाहिजे. कशात सफलता आहे, मनुष्यपणा तरी साधीनार आहे, नाहीतरी हीन पशुने. म्हणून परमात्मरूपी मनुष्य देहाच्या आयुष्याला काय आहे, फळ आहे. भरघोस पीक असलं पाहिजे. शेतकऱ्याला काय होतं, काय 16 नाही 20 पीक, आणि भरपूर पीक असलं म्हणजे मग ठकूचं लग्न थाटा. नंदावरदेव कुठं घोड्यावर आणतात का, हेलिकॉप्टर. दृष्टांत संपला. प्रमेय महापुरे पडे हे मती गंगाए थोरे तैसा वरिष्ठ उदारे निठावळे. याचा पावसाचा दृष्टांत दिला आहे बा. शेतकऱ्याला पावसाचे काय असते, पीक काढण्याकरता आवश्यकता आहे. झिमझिम पाऊस येत असेल तर काय आहे काय, मग कसा आला पाहिजे, पिकाला कारण धरणं भरली पाहिजे, नदी काय झाली पाहिजे. नाही, धरणं नाही भरली तर काय उपयोग आहे. त्याच्याकरता ज्ञानेश्वर महाराजांना प्रमेय महापुरे मती गंगाए थोरे तैसा वरिसे उदारे
म्हणलं तुमच्या कृपा दृष्टीमधून असा आणखी कृपा होऊ द्या की ज्याच्या योगाने जे काही प्रमेय वगैरे आम्ही काढून राहिलेलो आहे त्याला महापूर असं म्हटलं. म्हणजे नदीला काय येईल तुमच्या कृपेमुळे कृपेचा वर्षाव केल्यामुळे आमची मतिरूपी गंगा पाण्याने काय होईल, नुसतीच पाण्याने भरून जाईल की महापूर येईल. असं नाही का. सामान्य पुराला तर बरं वाटते करायला, आणि महापुराला म्हणजे घरात पाणी शिरले कुठं. आमचे म्हणजे लोक महाराजाच्या तिथले मेघडंबरी काय पाडले. कोणता पूर म्हणायचा, महापूर आहे. जाऊ द्या. म्हणजे अलीकडे सरकार काय करतात, महापूर कुठपर्यंत येते अशी रेषा तयार करतात आणि त्याच्यात घर बांधू देत, हे देत नाही, परमिट देत नाही. अगा विश्वैकधामा तुझा प्रसाद चंद्रमा आणि करू माझा पौर्णिमा. विश्वैकधामा म्हणजे ज्याच्या स्वरूपाच्या ठिकाणी संपूर्ण जग राहते. तुझा प्रसाद चंद्रमा, चंद्रमा दृष्टांत देऊन हा सिद्धांत आणखी सांगितला. त्या दिवशी करू माझा पौर्णिमा. पौर्णिमेच्या दिवशी चंद्रमा कसा असं पूर्ण एका कलीने तो काय होतो, आणि कोण्या दिवशी पूर्ण होतो, पौर्णिमा असते. शुद्ध पक्ष आणि मध्य पक्ष. मध्य पक्षामध्ये सगळा अंधार असतो, शुद्ध पक्षामध्ये प्रतिपदेपासून तो. आणि पौर्णिमा झाली म्हणजे पुन्हा कला काय होतात, कमी होत असतात. पूर्णता कोण्या दिवशी, पौर्णिमे. आपला सप्ताह नाही का, पौर्णिमेच्या दिवशी काय होता, काला होता. आणि त्याच्या पलीकडे काय नाही, संपला आता. चतुर्दशीच्या दिवशी सुद्धा काय पूर्ण आहे का, एका कलीने काय आहे का. 50 मार्काचा पेपर आहे, 49 मार्क, नंबर पहिला आला पण एका मार्काने काय कमी आहे. हे मग पूर्ण कोणतं, 50पैकी त्याला पूर्ण म्हणायचं. ओम पूर्णमद पूर्णमिदम. वेदांतशास्त्रामध्ये ब्रह्माला पूर्ण म्हटलेलं आहे. स्वगत जातीय विजातीय भेदरहित देश काल परिचित शून्य असं जे तत्व आहे त्याला म्हणतो ओम पूर्णमद पूर्ण. समुद्र कसा आहे, नदी कशी आहे, अपूर्ण. जोपर्यंत लग्न होत नाही तोपर्यंत बाई कशी आहे, अपूर्ण. आणि योग्य अशा पुरुषाची लग्न झाल्यानंतर मग तिचं जीवन काय झालं, मग योग्य वेळेला तिचं लग्न करून देणं हे वडिलाचं काय कर्तव्य आहे. दृष्टांत म्हणून करू माझा पौर्णिमा स्फूर्ती. तेव्हा आमच्या ठिकाणी पौर्णिमा होऊ द्या. स्फूर्ती नसेल तर कोणताही ग्रंथ लिहिण्याकरता काय कसा लागतोय, इथेच नाही तुम्ही, इथे काही नाही. तर चांगल्या महाराजांना पत्र पाठवायचं होतं ना, ज्ञानेश्वर महाराजांना कागद दिला, लेखणी दिली, आणि त्याच्यावर काय तो लेख लिहायचा. चांगल्या महाराजांनी लेखणी ठेवली, पुढे सरकेच ना बघा. आम्हाला लिहा की एक जण म्हणायला लागला, म्हणजे त्या लेखणीमध्ये शाही नसेल. म्हणलं भरपूर शाही आहे, काय आहे. मला लिहत का रे, एक शिष्य म्हणायला लागला. मला लिहिल कसं, इथं काय आहे. मला कोरच देऊन टाका, काय देऊन टाका. आता कोरच देऊन टाकल्यानंतर आमच्या पुढे मग त्याच्यावर ते 65 वया कोण लिहिले, 35 श्री भरवडी काय कर. जरा चांगले 65 ग्रंथ. दिसायला लहान आहे पण सगळा ग्रंथ आहे. वेदाचं लहानसं रूप आहे. कोणाचं दिसते
हरिपाठसुद्धा काय, वेदाचं लहानसं काय, सगळा वेद आहे ना. सर्वचा सर्व वेद भगवद्गीतेचं रूप करून अर्जुनाचं निमित्त करून भगवंतानी कशात आणलं? गीतेमध्ये. वेदाची उणीव भरून काढली, वेदाची कोणची उणीव भरून काढली तर फक्त एकाच वर्णाच्या पाठीमागे आणि शूद्राधिकी हा बोला करून स्त्रीला वेदाचा हे नाही. फक्त कोणाला अधिकार आहे? ब्राह्मणाला किंवा काय ठिकाणी नाही. मग भगवद्गीतेने तो काय केला? जे वेदात ज्ञान आहे तेच कोणाचं आहे? भगवद्गीतेचं आहे. ते सगळं, पण ती संस्कृत भाषेत आहे. लोकांना संस्कृत भाषेत कळते का? मग कोणत्या भाषेमध्ये आणला तरी संस्कृताचे गाण आहे. रचले धर्मनिधाने संस्कृताचे गाठी केलीच आहे मराठी. मग बघा तरी लोकांना आणखी मग ज्ञानेश्वरी लिहिली मराठी भाषेमध्ये. मग ज्ञानेश्वरी ती 9,000 आहे कधी हे समजते का लोकांना? वाचायला कुठं वेळ आहे का? मग पुन्हा ज्ञानेश्वर महाराजांनी 9,000 अमृतानुभव 900 आहे कधी. अमृतानुभव ग्रंथामध्ये किती आहे? आणलं रोप लहानमध्ये आणला आणि तेही लोकांना झेपत नाही. शेवटी 25 अभंगाचा काय लिहिला आणि हरिपाठ म्हणजे भेदाचं लहानसं काय आणि त्याचं सर्वाला काय या रे हरिपाठामध्ये काय नाही का? 8-9 वर्षाचे पोर उड्या मारतात, म्हातारे माणसं काय मारतात, उड्या मारतात. असा मी धारोकर शास्त्रीच्या मकातून ऐकलं बरं का. म्हणून तो वारकरी त्याची हरिपाठ काय संध्या इतकं महत्त्व कशाला आहे? हरिपाठाला. दृष्टांत आपल्याला हे सांगितलं. म्हणून अवलोकनीया माते अनुन्मेष सागरी भरते ओचेंद्याला स्पर्धिते. अवलोकनीया माते उन्मेष सागरी भरते. ज्ञानरूपी सागर कशा प्रकारे ओसंडेला स्फूर्तीचे रसवतीचे. सूर्योदय झाला आपल्या नाही का, चंद्रमा असं बरोबर पौर्णिमेच्या दिवशी चंद्रमा आणि ह्याला म्हणजे सागराला काय येते? समुद्राला चौपाटीवर उड्या मारत तो कोण? समुद्र. लाटावर लाटा, लाटावर लाटा. म्हणलं आजपर्यंत काही नव्हतं, आता लाटा कुठं झाला? कोण? चंद्रमा. त्याचा पोरगा आहे तो कोणाचा? आणि पूर्ण झालेला आहे काय. मग सागराला काय होतं? नापास झालेल्या पोराचा का? एका बाईला 2 पोरं, त्याच्यातून एक पोरगा पास झाला. काय झाला? मग पेढे वाटायला सुरुवात केली बाईने. ते दुसरं पोर होतं ते हसत आलं बघा. काय आलं? त्याला विचारलं, म्हणलं अरे असं हसतो का? नाही, गुरुजी म्हणतात तू नापास झाला. त्याला नापास झाल्याचा अर्थ कळालेला. अर्थ कळाला तर हसेल का रडेल? म्हणून दृष्टांत देऊन हा सिद्धांत मांडलेला आहे. उन्मेष सागरी भरत आहे ओसंडायला स्फूर्तीचे. तुम्ही पाहिल्यानंतर उन्मेष म्हणजे ज्ञानरूपी सागराला काही भरता येईल. उन्मेषाचा अर्थ काय? ज्ञान घ्यायचा. या उन्मेषरूपी सागर म्हणजे ज्ञानरूपी सागराला काही भरता येईल. ज्ञानोबराचं सागर या रूपानेच भरता. विवेक सागरा सख्या माझ्या ज्ञानेश्वरा. जय देव जय देव जय. समुद्राची उपमा आहे. नामस्मरणे तुमच्या तुटे बाबांना. एक दृष्टांत देऊन
हा सिद्धांत सांगितला. तव तोषवणे गुरुराजे मणितले विनीत व्याजे मांडिले देखा तुझे स्तवनविषय. तोषवणे श्रीगुरुराजे, श्रीगुरुला म्हणजे निवृत्तीनाथ महाराजांना आनंद झाला. दादा किती वेळपर्यंत आणि वर्णन करत बसणार. मणितले विनंती व्याजे मांडिले देखा तुझे. तुझे आणखी आतापर्यंत जे काही स्तुती करीत आहे तेव्हा हे कशा करता. मांडिले देखोनी तुझे म्हणे माझ्या आमची स्तुती करत बसला द्वैत आला ना काय आला. वास्तविक वेदांतशास्त्रामध्ये द्वैत काय होत नाही. कारण श्रीगुरु जे काही आपण जे काही वर्णन केलं आपल्याहून भिन्न आहे असं समजून आपण काय केलेलं आहे वर्णन केलं. हे सुद्धा त्यांना काय होत नाही, सहन होत नाही. म्हणलं विनंतीच्या रूपाने तो आमचं काय करीत बसला आहे, वर्णन करीत बसलेला आहे. आणि स्तवनविषयी आत्तापर्यंत तुम्ही चंद्रमा व्हा, तुम्ही वसंत व्हा, तुम्ही अंजन व्हा, हे सगळं वर्णन केलं ना तुम्ही. इतकं वर्णन केलं मग आमच्यासारखा असता तर मग शिष्या फार आनंदाला बरं. ती स्तुती त्यांना काय होत नाही. तुल्यनिंदा स्तुतीर्मती संतुष्ट होईल अनिकेत स्थिरमतीर भक्तिमान. त्याला आवडत नाही म्हणून ते त्याला म्हणतात नाही पहा श्रवण हे असो. आता स्तुती करणं काय करतो नाही का. एखादा कीर्तनकार असला माझा 2 तासाची वेळ आहे, 1.5 तासाची वेळ आहे, नुसतं स्तवन करतच बसला आपला अभंग दिला सोडून काय नंदातच 2 तास काय केले त्याला आनंद होतो. नमन करू नये कर 2 तास करत बसायचं. मग आम्ही काय ऐकण्याकरता आलो अभंगात काय सांगतो. आम्हाला गुढी कशात आहे अभंगामध्ये काय सांगा. मग त्याच्याकरता हे म्हणून हे असो आता वाजटा ज्ञानार्थ करून गोमटा ग्रंथ दावे उत्कंठा. हे असो आता स्तवन करणं बाजूला ठेवा. पुरे झालं. ज्ञानार्थ करून गोमटा. प्रत्येक गीतेच्या पदामध्ये कोणता अर्थ भरलेला आहे याचं यथार्थ वर्णन करून आम्हाला तुम्ही काय गोमटा म्हणजे अगदी स्पष्ट करून काय करा. ग्रंथ दावे उत्कंठा भांगवणे म्हटलं जे आम्ही ऐकायला बसलेलो आहोत बरं का त्याच्यामध्ये स्तवनरूपी वेळ घालवणं नको. आम्हाला कशाची उत्कंठा आहे ग्रंथ ऐकण्याची. हो गाजी स्वामी ह्याची पाहत होतो. म्हणलं आम्ही जे वर्णन तुमचं केलं आम्ही एवढंच पाहत होतो. तुमच्याकडून आम्हाला काय मिळावी आज्ञा मिळावी. आणि तुम्ही आज्ञा दिल्यानंतर जे श्रीमुखी आहे म्हणा तुम्ही काय कर श्रीमुखी म्हणा तुम्ही ग्रंथ सा. आता जबाबदारी कोणाकडे आली तुमच्याकडे आली आमच्याकडे आली काय काय. माझा काय करा तुम्ही हे ग्रंथ सांग म्हणा. माझा ग्रंथ सांग म्हटल्यानंतर बरं का माझ्या सांगायला सुरुवात करायची. काय स्वाजय दुर्वेचा डिरू आणि वंगेची तवा आणि वरी आला पुरू. त्याचं सांगतात बघा हराळी असते ना दुर्वा म्हणजे हराळी गणपतीला वाहतात ना ते असं सांगतात बघा काहीतरी ते अमृत निघालं ना त्याचं वाटप करायचं होतं. त्याच्याकरता देव दानव वगैरे सगळे आले सगळ्यांनी मेहनत केली होती. पण ते काही लोकांनी जर ते अमृत जर घेतलं तर ते वाईट काय होईल परिणाम होईल. म्हणजे ते वाटत असताना
आणि थोडं जमिनीवर पडलं असं म्हणतात. 1-2 थेंब काय पडले म्हणजे ते हराळीवर पडलं. म्हणून हराळी कशी आहे, किती प्रयत्न करा बरं का. शेतकऱ्याने नाही तरी प्रयत्न केले तरी ते काय होत नाही, उगवल्याशिवाय. आता शेतकरी कंटाळून जातो काय तेव्हा त्याला डिरू म्हणतात. अगोदरच ती कशी आहे, नाहीशी होत नाही, आणि त्याच्यावर वरून कोणता पाऊस पडला मात्र ती नाहीशी होईल का उलट वाढेल. तो दृष्टांत ते सहज आहे दुर्वेचा डिरू. आणि अंग्याची तर सर्पाच्या तोंडात पडलं होतं म्हणतात थोडं, नाही चाटलं म्हणतात. ते सर्पाला स्वभावता मरण नाही, मारला तर काय होतं, नाही तर तो त्याला मरण नाही असं सांगणार. काही कावळ्याने का काहीतरी खाल्लं, चाटलं होतं कावळा. तसंच प्रकार सांगा. ग्रंथ साहेब व्हायला आणि वरी आला पुरू पियुषाचा. पियुष म्हणजे अमृत. वरून आकाशामधून कशाचा वर्षा झाला, अमृताचा. माझा तो डिरू कमी होईल का वाढेल. तरी आता येणे प्रसादे आणि विन्यासे विद्गदे मूळ शास्त्रपदे व्याख्यान. तुमची आज्ञा झाली असल्यामुळे येणे प्रसादे, तुमचा प्रसाद श्रीगुरुजी आहे का. आपण रोज आपलं हे म्हणतो नाही, त्याच्यामध्ये ते नमस्कार होणी पितामहाचा पिता जयाचे केली या स्मरण. आणि त्याची बंधू विवेकानंद वगैरेची गोष्ट सांगतात बा, चांगली गोष्ट आहे त्याच्यामध्ये. जागतिक परिषद होती कोणती, सगळ्या जगातले तत्त्वज्ञ लोक त्या ठिकाणी आले. आणि आपापल्या धर्माची माहिती काय करायचं सांगायची. आपल्या देशातून कोण गेले होते, विवेकानंद. परक्याची भाषा आणि गेले बा तिथे. नंबरच लागे ना, काय लागेल. मग कोणाच्या तरी बसलेले काय लागलं नंबरला नंबरला. आणि ते म्हणजे प्रत्येकाने किती बोलायचं, 2 मिनटं बोलायचं, जास्त नाही. मग एक 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 उभा राहायचा बघा. आणि ते समाज वगैरे पाहिल्यानंतर मोह आवरत नसेल. दिले 2 मिनटं बोलायला लागते ते. आणि 2 मिनटं होऊन गेले तरी सुद्धा मग ते सोडतेच म्हणा, ए बस. प्रत्येकाची गत कोणाची. मग कोण उभे राहिले, विवेकानंद. तुम्हाला सगळं माहिती आहे. आणि मग 2 मिनटं होऊन गेले तरी लोक म्हणाले, स्वामीजी चालू द्या चालू द्या. इतराला काय म्हणतो ते बस. आणि तिथल्या लोकांनी सांगितलं तुम्हाला बंधन नाही कशाचं, जितका वेळ सांगायचा असेल. सभा कोणी जिंकली, विवेकानंद आहे. हिंदू धर्म सर्व धर्मात काय असं आहे. जसं तत्त्वज्ञान सुद्धा जगामध्ये वंदनीय आहे असं श्रीमद भगवद्गीता आहे. हे वर्णन कोणी मग त्यांनाही माहिती नाही बघा. पूर्ण संपलं. मग ते सगळे इंग्रजीमधून बोलल्यानंतर माय सिस्टर माय मदर वगैरे असे. माझ्या माझा तिथं नाही का आपला नरेंद्र मोदी नाही का मग मेरे भाई और बहनों. ते व्याख्यान झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी वाचलं कोणी, विवेकानंदाने. व्याख्यान कोणी केलं होतं पण काय बोललोय माहिती नाही. दुसऱ्या दिवशी काय केलं म्हणलं, मग कोणी बोलवून घेतलं, रामकृष्ण परमहंस. हा प्रसाद कोणाचा आहे, रामकृष्ण परमहंसाचा. आणि याला प्रसाद म्हणतात. मग तुमच्या त्याच्यामध्ये नाही का नाथ महाराजाचं रामायण कोणी दिलं आहे का, प्रसाद कोणाचा आहे,
रेडा कुठं वेद बोलतो का? आहे काय? सगळ्यामध्ये पशुमध्ये वेडा पशु कोणता? कारच्या ड्रायव्हरनं त्याला पदवी दिली होती कोणाला? रेड्याला. तो म्हटलं मी पुष्कळ प्राणी पाहिले पण रेड्यासारखं काय नाही. थोडे वेळ एखादी कार अशी आली म्हणजे माजरीचं पिलूसुद्धा काय होते? बाजूला होते. त्याला अक्कल आहे. गाडी जायची म्हणजे अगदी जवळ आलं ना गाडी जोरात पडतो. अंदर रेडा काय असतो? किती धक्का मारा शेवटी कंटाळून जातो. कोण? ड्रायव्हर. गाडी खाली उतरतो. धक्का झाला तरी तो रेडा काय होत नाही, बाजूला होत नाही. आहे की नाही? म्हणून पण असा असलेला रेडा त्याच्या मुखातून काय होतो का? मग काय रेडा वेद बोलत असतो का? मग कोणी बोलवला? मग एक प्रसाद कोणाचा आहे? भारतामध्ये विजय कोणी मिळवला? विवेका. कन्याकुमारीला त्याचं काय? अनेक ठिकाणी त्यांच्या मशनरी आहे. प्रसादामध्ये एवढी काय शक्ती आहे इथे. हा दृष्टांत. तरी आता येणे प्रसादही आणि विनाशे विदगदे मूळ शास्त्रपदे विखाणे असणारे ज्याच्यामध्ये आता ग्रंथ भरलेला आहे. असल्या प्रकारची आणखी जी पदं आहेत प्रत्येक याच्यामध्ये अक्षरामध्ये पदाची हे होत असते. अनुष्टुप छंदामध्ये असलेली जी गीता आहे तेव्हा मूळ शास्त्र त्याच्यामधला मी काय करील मग ते आता हा काय आणखी पुन्हा क्रमाक्रमाने काय केलेलं आहे? वर्णन केलेलं आहे गीता ग्रंथाचं. त्याचा विचार आपण